MSTCET JEE प्रिपरेशन विथ अमोल सर चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण एक्सरसाइज 1.1 स्टार्ट केलेली आहे आणि या लेक्चर मध्ये आपण एक्झाम्पल नंबर 6 पासून एक्झाम्पल्स बघणार आहे. बघा 6 नंबरचा एक्झाम्पल काय, अंडर रूट ऑफ cos x प्लस अंडर रूट ऑफ cos रूट x याला डिफरन्शिएट करायचे. टार्गेट आपलं dy by dx फाइंड करणे. लेट करू, लेट y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ cos x प्लस अंडर रूट ऑफ cos रूट x. चला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx इज इक्वल टू d by dx ऑफ अंडर रूट ऑफ cos x प्लस अंडर रूट ऑफ cos रूट x. इथे कोणता रूल लागेल बाळांनो, u प्लस v, डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ v. नेक्स्ट स्टेप मध्ये बघा dy by dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट cos x प्लस, सिंपल क्वेश्चन आहे, जमत असेल तर व्हिडिओला पॉज करा आणि स्वतः सॉल्व्ह करून बघा. चला नेक्स्ट स्टेप मध्ये बघा. आता रूट मध्ये cos x आहे. dy by dx इज इक्वल टू रूट मध्ये जर फंक्शन असेल, मी प्रत्येक डिफरन्शिएशन चॅप्टर मध्ये जेवढे क्वेश्चन्स घेईल, जेवढे एक्झाम्पल्स घेईल, त्या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये मी रूल डिस्कस करेल. बघा रूट मध्ये जर फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 इंटू रूट एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. कारण डिफरन्शिएशन हे खूप महत्वाचं चॅप्टर आहे. जर तुम्हाला डिफरन्शिएशन समजलं बाळांनो तर असं समजा तुमचे MSTCET मध्ये तुमचे 20 क्वेश्चन्स बरोबर येऊ शकतात. ठीक आहे, कारण 6 चॅप्टर्स तुम्हाला डिफरन्शिएशनच्या बेसवर 6 चॅप्टर्स करायचे. म्हणून मी डिफरन्शिएशनचे जो रूल लागेल, जो फॉर्म्युला लागेल, प्रत्येक फॉर्म्युला प्रत्येक क्वेश्चन मध्ये सांगेल, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये सांगेल. बघा रूट मध्ये फंक्शन असेल तर 1/2 इंटू रूट एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग बघा रूट मध्ये कॉस आहे, मग तो रूल तुमच्या समोर लिहिलेला आहे 1/2 इंटू रूट इंटू रूटच्या आतमधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. सेम इकडे पण तसंच हा, प्लस 1/2 इंटू रूट एज इट इज कॉस रूट एक्स इंटू, आता इथे रूट मध्ये आहे कॉस रूट एक्स हा, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस रूट एक्स. चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये डेरिव्हेटिव्ह काढू. नेक्स्ट स्टेप मध्ये बघा आता dy by dx इज इक्वल टू 1/2 अंडर रूट ऑफ कॉस एक्स आणि इंटू मध्ये बघा, इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय असतो, मायनस साइन एक्स. स्टँडर्ड फंक्शनचे फॉर्म्युलेस तुमचे सगळे लर्न पाहिजे बाळांनो. प्लस 1/2 इंटू अंडर रूट मध्ये कॉस रूट एक्स इंटू, इथे कॉस रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. बघा कॉस रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार आहे, तर कॉस एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो बाळांनो मायनस साइन एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग इथे काय रे बाळांनो, तर इथे कॉस रूट एक्स आहे. इथे फंक्शन कोणतं आहे तुमचं, एफ ऑफ एक्स कोणतं आहे. एफ ऑफ एक्स ला आयडेंटिफाय करणं तुम्हाला जमलं पाहिजे रे बाळांनो. रूट एक्स ची व्हॅल्यू किती आहे, तर इथं एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आहे, रूट एक्स. तर याला कसं करणार तुम्ही, याला करणार मायनस साइन रूट एक्स इंटू कोणाचा डेरिव्हेटिव्ह, तर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. काही प्रॉब्लेम. बघा आता सिम्प्लिफाय करतो याला थोडं. 1 इंटू मायनस साइन म्हणजे मायनस साइन लिहा त्याला, अपॉन मध्ये 2 इंटू रूट कॉस रूट एक्स, सॉरी कॉस एक्स हा, रूट मध्ये कॉस एक्स. इथे बघा हा प्लस इंटू मायनस मायनस होणार आहे, याला लिहून टाका साइन रूट एक्स अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ कॉस रूट एक्स इंटू, आता रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, सिंपल आहे 1/2 इंटू रूट 1/2 इंटू रूट एक्स. चला फायनल आन्सर. याला फक्त थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ, बाकी आन्सर तुमचं आलेलं नाही. थोडं सिम्प्लिफाय करतो याला बाळांनो. बघा मायनस साइन एक्स अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ कॉस एक्स, याला बघा मायनस वरती न्यूमरेटर मध्ये फक्त राहील साइन रूट एक्स आणि डिनॉमिनेटरला थोडं सिम्प्लिफाय करा, 2 टू 4 करा, रूट एक्स ला अगोदर लिहा आणि नंतर लिहा रूट मध्ये कॉस रूट एक्स आणि या एक्झाम्पलचा विषय संपून टाका. हे झालं फायनल आन्सर. चला काही प्रॉब्लेम, स्क्रीनशॉट काढून घ्या. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर 7.
एक्झाम्पल नंबर 7. चला एक्झाम्पल नंबर 7. लॉग ऑफ sec 3x प्लस tan 3x. बऱ्याच PYQ मध्ये म्हणजे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स सीईटी मध्ये जे बाळांनो आलेले आहेत त्याच्यामध्ये बोर्डचेच क्वेश्चन्स फ्रेम केलेले असतात. आता हा क्वेश्चन आपण काल जे सेशन लाईव्ह सेशन घेतलं त्या सेशन मध्ये बहुतेक 2022 किंवा 2023 मध्ये हा क्वेश्चन विचारला होता. म्हणजे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला विचारला होता dy by dx at x is equal to pi by 4. ठीक आहे. त्यामुळे बुक मधले क्वेश्चन तुम्ही फुल बुकचे जे एक्झरसाइजेस आहेत त्या पूर्णच्या पूर्ण सॉल्व्ह करा. सॉल्व्ह एक्झाम्पल एकदा बघून घ्या. लेट करू याला y. लेट y is equal to log of sec 3x प्लस tan 3x. तर बघा पहिले तर कोणता रूल लागेल? लॉग वाला रूल. मग लॉग वाला रूल कसा असतो? तर लॉग fx जर असेल तर बाळांनो याचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/f of x into f dash of x. मग मी रूल ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे? रूल सोबत गिवन फंक्शनला कम्पेअर करायला पाहिजे आणि कम्पेअर केल्यानंतर f of x ची जागा कोण घेतली आहे ते बघायला पाहिजे. म्हणजे f of x ची जागा घेतलेली आहे sec 3x प्लस tan 3x. मग तिथे बघा log fx चा डेरिव्हेटिव्ह 1/f of x into f dash of x. मग इथे काय होईल रे बाळांनो? तर dy by dx is equal to 1/, इथे f of x काय आहे? sec 3x प्लस tan 3x. 1/, sec 3x प्लस tan 3x इंटू, तर इंटू काय? इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, हे पहा तिकडे इंटू काय? f dash of x. f dash of x म्हणजे जे फंक्शन असेल का नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ sec 3x प्लस tan 3x. चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये याला ऍज ठेवू आणि इथे लावू ऍडिशन रूल, याचा प्लस याचा डेरिव्हेटिव्ह. इथे होईल 1/, sec 3x प्लस tan 3x इंटू, आता sec 3x चा डेरिव्हेटिव्ह काय? तर sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x. sec fx हे बघा fx म्हणजे याचा काय होईल? sec 3x इंटू tan 3x इंटू 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. ठीक आहे. इंटू मध्ये लिहितो इथे, इंटू मध्ये 3 प्लस आणि tan 3x चा डेरिव्हेटिव्ह काय रे बाळांनो? sec स्क्वेअर 3x आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. तिथे काय कॉमन निघेल बरोबर बाळांनो? काय कॉमन निघेल बघा? sec 3x इंटू 3 म्हणजे 3 sec 3x आणि इथे बघा 3 आणि इथे sec स्क्वेअर 3x आहे म्हणजे इथे पण sec 3x आहे. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये बघा 1/, sec 3x प्लस tan 3x काय कॉमन काढा? तर 3 sec 3x कॉमन काढा. इथून कॉमन काढलं मी sec 3x, 3 इंटू sec 3x कॉमन काढलं. मग इथे काय राहिलं? इथे राहिलं तुमच्याकडे इथे राहिलं tan 3x प्लस इथं 3 कॉमन निघलेलं आहे, sec 3x कॉमन निघलेलं आहे, इथं राहिलं sec 3x. तर ही टर्म आणि ही टर्म होऊन जाईल कॅन्सल, म्हणजेच करेक्ट. तर इथं काय राहिलं तुमचं? 3 टाइम sec 3x राहिलं. हे झालं dy by dx. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. चला बघून घ्या, काही डाऊट असेल तर. नेक्स्ट एक्झाम्पल डिस्कस करू आपण. एक्झाम्पल नंबर 8. आपले लाईव्ह सेशन्स तुम्ही जॉईन करा, तुम्हाला खूप फायदा होईल पेपरमध्ये. PYQs आपण आपलं टार्गेट आहे जवळजवळ ऑल जो सिलेबस आहे आपला 12th स्टँडर्डचा सिलेबस आणि पॉसिबल झालं तर 11th स्टँडर्डचा सिलेबस. आपण थोडं लेट सुरू केलं, पॉसिबल झालं तर 11th स्टँडर्डचा सिलेबस पण आपण जे काही PYQs ते पण बघणार आहे. आणि 12th स्टँडर्डचे जर पूर्णचे पूर्ण आपले जर थेरी म्हणजे पूर्ण एक्झरसाइज जर नाही घेण्यात आल्या तर समजा सेकंड पेपरची पूर्ण एक्झरसाइज आणि जो फर्स्ट पेपर आहे त्याच्या फक्त कन्सेप्ट आणि PYQ असं आपण लाईव्ह सेशन मध्ये कम्प्लीट करणार आहे. तर तुम्ही नक्की लाईव्ह सेशन करा. लाईव्ह सेशन जर तुम्हाला करायचं असेल तर मी एक ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्ही मला कमेंट्स मध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर आणि तुमचं डिटेल्स नाव वगैरे सांगा. मी त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करेल, म्हणजे ज्यावेळेस मी लाईव्ह येईल त्यावेळेस तुम्हाला त्याची माहिती मिळेल. ठीक आहे. चला लेट करू याला y. लेट y इज इक्वल टू 1 प्लस साइन x डिग्री अपॉन 1 मायनस साइन x डिग्री. आता बघा इथं सिंपल हे जे y फंक्शन आहे दोन फंक्शनचं डिव्हिजन आहे, 1 प्लस साइन x डिग्री आणि 1 मायनस साइन x डिग्री. तर u बाय v वाला रूल लागेल. u बाय v वाला रूल मी बघा एक्सप्लेन तर केलेलं आहे. सेकंड लेक्चर मध्ये मी सगळे रूल समजून सांगितलेले आहे.
क्वेश्चन रूल, प्रोडक्ट रूल, ऍडिशन रूल, सबट्रॅक्शन रूल, ते तुम्ही लेक्चर बघू शकता. u डिवाइड बाय v चा रूल कसा आहे बघा, सेकंड फंक्शनचा स्क्वेअर, सेकंड फंक्शन ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. ठीक आहे, रूल बघून घ्या. चला इथे ते रूल मध्ये फक्त या स्टेप मध्ये रूल मध्ये आपण व्हॅल्यू ठेवू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. चला डिनॉमिनेटर मध्ये सेकंड फंक्शनचा स्क्वेअर, याला u लेट करा आणि याला v लेट करा. डिनॉमिनेटर मध्ये सेकंड फंक्शनचा स्क्वेअर म्हणजे 1 मायनस साइन x डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा सेकंड फंक्शन ऍज इट इज म्हणजे 1 मायनस साइन x डिग्री ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस साइन x डिग्री मध्ये मायनस, आता फर्स्ट ऍज इट इज 1 प्लस साइन x डिग्री ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे सॉरी डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे 1 मायनस साइन x डिग्रीचा डेरिव्हेटिव्ह. चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये बघा. नेक्स्ट स्टेप मध्ये dy बाय dx इज इक्वल टू 1 मायनस साइन x डिग्री. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढू, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, इथे लिहितो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x डिग्री. चला मायनस 1 प्लस साइन x डिग्री, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x डिग्री. ठीक आहे, अपॉन मध्ये 1 मायनस साइन x डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. चला नेक्स्ट स्टेप मध्ये आपण बघा. आता इथपर्यंत फक्त आपल्याला आता नेक्स्ट स्टेप मध्ये टार्गेट काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x डिग्री काढणे, इथे पण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x डिग्री काढणे. ठीक आहे, बाकी काही अडचण नाही. चला नेक्स्ट स्टेप मध्ये बघा. आता बघा dy बाय dx इज इक्वल टू 1, नाहीतर मी काय करतो बघा, साइन x डिग्रीचा डेरिव्हेटिव्ह साइडला काढतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x डिग्री आणि डायरेक्ट तिथे पुट अप करतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x डिग्री कसा काढाल, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन fx काय असते, तर cos fx, fx म्हणजे x डिग्री आहे, cos fx म्हणजे cos x डिग्री इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x डिग्री. आता x डिग्रीचा डेरिव्हेटिव्ह जर काढायचा असेल तर डिग्री आणि रेडियनचं रिलेशन माहिती आहे. डिग्रीला जर रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण डिग्री मेजरला काय करतो, पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करतो. मग इथे आपल्याला x डिग्रीला कशामध्ये कन्वर्ट करायचे, रेडियन मध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजे x ला कशाने मल्टिप्लाय करणार, तर cos x डिग्री इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x डिग्रीच्या जागेवर x ला मल्टिप्लाय करा पाय अपॉन 180, म्हणजे पाय अपॉन 180 इंटू x. आता पाय अपॉन 180 काय तुमचा कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट म्हणजे k चा डेरिव्हेटिव्ह k म्हणजे पाय अपॉन 180 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल, पाय अपॉन 180. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह होईल साइन x डिग्रीचा cos x डिग्री इंटू पाय अपॉन 180 इंटू x म्हणजेच काय, तर पाय अपॉन 180 याचा डेरिव्हेटिव्ह, kx चा डेरिव्हेटिव्ह k, मग पाय अपॉन 180 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह पाय अपॉन 180. तर डायरेक्ट इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x डिग्रीच्या जागेवर टाकून द्या cos x डिग्री इंटू पाय अपॉन 180 आणि इथे पण टाका cos x डिग्री डेरिव्हेटिव्ह इंटू पाय अपॉन 180. पाहिलं नेक्स्ट स्टेप मध्ये बघा. चला नाहीतर काय करतो मी बघा, एकदम असं इकडं थोडं जागा कमी पडते, त्यामुळे प्रॉपर समजण्यासाठी या वरचे जे 2 लाईन आहेत हे गिव्हन फंक्शनच आहे, याला रब करतो आणि इथे समजून सांगतो. बघा dy बाय dx इज इक्वल टू 1 मायनस साइन x डिग्री, इथं 0 लिहायचं काम नाही, इथे डेरिव्हेटिव्ह मी आताच तुम्हाला सांगितलं डेरिव्हेटिव्ह काय होईल, डेरिव्हेटिव्ह होईल cos x डिग्री आणि मी x डिग्रीचा डेरिव्हेटिव्ह काय सांगितला होता, तर x डिग्रीचा डेरिव्हेटिव्ह सांगितला होता मी तुम्हाला पाय अपॉन 180. चला मायनस 1 प्लस साइन x डिग्री, त्याच्यानंतर सिमिलरली 0 लिहायचं काम नाही, फक्त इथं मायनसचा साइन राहील. तर साइन x डिग्रीचा डेरिव्हेटिव्ह cos x डिग्री आणि x डिग्रीचा डेरिव्हेटिव्ह होता पाय अपॉन 180. चला आणि डिनॉमिनेटरला काय होतं तुमच्याकडे, तर डिनॉमिनेटरला होतं 1 मायनस साइन x डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये बघा. चला इथे नेक्स्ट स्टेप मध्ये बघा, मायनस मायनस काय होऊन जाईल बाळांनो, प्लस. इथे 1 मायनस साइन x डिग्री इंटू कॉस x डिग्री पाय अपॉन 180 मायनस मायनस प्लस 1 प्लस साइन x डिग्री इंटू कॉस x डिग्री इंटू पाय अपॉन 180 आणि अपॉन मध्ये राहील 1 मायनस साइन x डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर. आता कॉमन काय निघेल बरोबर, cos x डिग्री इंटू पाय अपॉन 180.
cos x डिग्री इंटू पाय अपॉन 180 ही टर्म कॉमन घ्या, कॉमन निघेल cos x डिग्री इंटू पाय अपॉन 180. मग इथे राहिलं काय, तर इथे राहिलं 1 मायनस साइन x डिग्री आणि इथे काय राहिलं प्लस 1 प्लस साइन x डिग्री आणि डिनॉमिनेटरला काय तुमच्याकडे 1 मायनस साइन x डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर, तिथं मायनस साइन x डिग्री प्लस साइन x डिग्री कॅन्सल करा, 1 प्लस 1 2 करा, इथे होईल cos x डिग्री इंटू पाय अपॉन 180 इंटू मध्ये 2. ठीक आहे, इंटू मध्ये 2 आणि 1 मायनस साइन x डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर करा. नेक्स्ट स्टेप मध्ये 2 1 जा 2 आणि 2 90 काटा इथे पाय अपॉन 90. ठीक आहे, आणि फायनल आन्सर असेल तुमचं dy बाय dx इक्वल टू cos x डिग्री, इथे राहिलं तुमचं पाय अपॉन 90. ठीक आहे, आणि हे तुमचं डिनॉमिनेटरला काय राहिलं 1 मायनस साइन x डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. थोड्याला प्रॉपर लिहून घेतो. बघा वरती राहिलं पाय अपॉन 90 इंटू cos x डिग्री आणि त्याच्या डिनॉमिनेटरला काय राहिलेलं आहे तुमचं 1 मायनस साइन x डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हे तुमचं होईल फायनल आन्सर. चला चेक करून घ्या आन्सर. जर बुक असेल तुमच्याकडे लेक्चर्स बघताना बुक समोर ठेवा आणि जर काही आन्सर्स वगैरे चुकलं एखाद्या वेळेस माझ्याकडून तर ते मला सांगत चला. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पाय अपॉन 90 cos x डिग्री 1 मायनस साइन x डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. चला नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9 बघू आणि देन एक्झाम्पल नंबर 10. एक्झाम्पल नंबर 9. एक्झाम्पल नंबर 9 बघा, cot ऑफ log x डिवाइड बाय 2 मायनस log ऑफ cot x डिवाइड बाय 2. चला y नाव देऊन टाकू, याला लेट करू. बघा लेट y इज इक्वल टू cot ऑफ log x डिवाइड बाय 2 मायनस log ऑफ cot x डिवाइड बाय 2. बघा बाळांनो लक्ष व्यवस्थित द्या. काही प्रॉब्लेम असेल तर मध्ये मध्ये सांगत राहा. आता बघा इथे कॉट वाला रूल लागेल, इथे लॉग वाला रूल लागेल. तर कॉट वाला रूल काय असतो बघा, कॉट एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स आणि लॉगचा रूल तर मी तुम्हाला सांगितलेला आहे. लॉग एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. चला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय रे dy बाय dx. इथे कॉट वाला रूल लागेल. रूल तुमच्या समोर मी लिहून ठेवलाय बाळांनो. मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स आहे लॉग एक्स डिवाइड बाय 2 लॉग एक्स डिवाइड बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स डिवाइड बाय 2. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह मायनस याचा डेरिव्हेटिव्ह. इथे लॉग वाला रूल लागेल 1 अपॉन इथे एफ ऑफ एक्स कोण आहे कॉट एक्स डिवाइड बाय 2 आहे 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स डिवाइड बाय 2 याचा डेरिव्हेटिव्ह. बघा समजून घ्या, कॉट एफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग त्या रूलच्या अकॉर्डिंग बघा मायनस कोसेक स्क्वेअर एफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स डिवाइड बाय 2. इथे लॉग वाला रूल 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स. चला इथे नेक्स्ट स्टेप मध्ये सॉल्व्ह करू. याला मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स डिवाइड बाय 2 याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना लॉग एक्स डिवाइड बाय 2 म्हणजे याला असं लिहा 1/2 इंटू लॉग एक्स आणि 1/2 ला कॉन्स्टंट रीड करा. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स म्हणजे इथे काय होईल तर इथे होईल 1/2 कॉन्स्टंट आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन एक्स. चला काही प्रॉब्लेम. त्याच्यानंतर बघा 1 अपॉन कॉट एक्स डिवाइड बाय 2 इंटू आता इथे पण 1/2 ला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करा 1/2 कॉन्स्टंट आणि अगेन कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा तर मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. बघा हा 2 आणि हा 2 कॅन्सल करा. नेक्स्ट स्टेप मध्ये मायनस मायनस प्लस करून टाका. ठीक आहे, तर याला काय लिहू शकतो बघा, याला लिहू शकतो अगोदर लिहितो 1/2 एक्स इंटू कोसेक स्क्वेअर लॉग एक्स डिवाइड बाय 2 याला मायनस मायनस प्लस करून टाकतो. वरती राहिलं तुमचं कोसेक स्क्वेअर एक्स आणि खाली राहिलं कॉट एक्स. आता याला अजून जर सिम्प्लिफाय करायचं असेल म्हणजे जास्त सिम्प्लिफाय जर करायचं असेल बघा जर बुक मध्ये सिम्प्लिफाय करून दिलेलं असेल तर आपण याला अजून सिम्प्लिफाय करू शकतो किंवा असं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कॉट एक्सला जर तुम्ही वरती नेलं तर tan x लिहू शकता. एवढा चेंज तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता.
किंवा तुम्ही त्याला असं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्ही पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन जर बोर्डच्या बुक मधले गेले तर तुम्हाला PYQ ज्या वेळेस आपण सॉल्व्ह करून देऊ त्यावेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम नसतील, तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. म्हणून तुम्ही PYQ लेक्चर करायच्या अगोदर हे लेक्चर तुम्ही पॅरलल करत राहा, म्हणजे तुम्हाला PYQ सॉल्व्ह करत असताना डिफिकल्टी जाणार नाही. 10 नंबरचं एक्झाम्पल बघा. e⁻² मायनस e⁻² अपॉन e⁻² प्लस e⁻². चला लेट करू याला y. लेट y इज इक्वल टू e⁻² मायनस e⁻² अपॉन e⁻² प्लस e⁻². बघा एक सिंपल फॉर्म्युला यूज करू. पहिले याला थोडं सिम्प्लिफाय करू, डायरेक्ट डिफरन्शिएट न करता पहिले सिम्प्लिफाय करू बाळांनो. a⁻m असेल त्याला आपण लिहू शकतो 1 अपॉन a⁻m. ही एक सिंपल वाली आपण लॉज ऑफ एक्सपोनंट लावू. याला e⁻² ला कसं लिहू शकतो बघा. e⁻² मायनस 1 अपॉन, याला 1 अपॉन लिहा, 1 अपॉन e⁻². डिनॉमिनेटर मध्ये पण ती स्टेप घ्या, e⁻² प्लस 1 अपॉन e⁻². आणि आता करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथे डिनॉमिनेटर 1 आहे, क्रॉस मल्टिप्लाय करा. e⁻² इंटू e⁻² हे होईल e⁻4x करून टाका बघा. e⁻² इंटू e⁻² इंटू e⁻² बेस सेम पॉवरचं ऍडिशन e⁻4x करा. e⁻4x मायनस 1 अपॉन e⁻² सिमिलरली e⁻4x प्लस 1 अपॉन e⁻² कॅन्सल करा. बघा आता नेक्स्ट काय राहिलं तुमच्याकडे. फंक्शन एकदम सिंपल फंक्शन मध्ये कन्वर्ट झालं. e⁻4x मायनस 1 अपॉन e⁻4x प्लस 1. आणि आता लावणार आपण क्वेश्चन रूल. आता क्वेश्चन रूल सांगायची गरज राहिली नाही, आपण क्वेश्चन रूल बऱ्याच वेळेस एक्सप्लेन केला. क्वेश्चन रूल मध्ये काय करतो आपण, एक अशी लाईन ओढून घेतो, डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा स्क्वेअर करून टाकतो. e⁻4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यानंतर सेकंड फंक्शन ऍज इट इज e⁻4x प्लस 1 ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻4x मायनस 1 मायनस सेकंड ऍज इट इज फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आता फर्स्ट ऍज इट इज ठेवा e⁻4x मायनस 1 ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड करा e⁻4x प्लस 1. चला नेक्स्ट स्टेप मध्ये आता याचा डेरिव्हेटिव्ह काढू आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढू. dy/dx इज इक्वल टू e⁻4x प्लस 1 इंटू, आता तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा e⁻4x मायनस 1 चा, मायनस 1 चा तर 0. e⁻4x चा डेरिव्हेटिव्ह कसा होईल e⁻4x इंटू 4. ठीक आहे, e⁻f चा डेरिव्हेटिव्ह, e⁻f चा डेरिव्हेटिव्ह e⁻f इंटू f डॅश ऑफ x. मग सिमिलरली याचा डेरिव्हेटिव्ह कसा होईल रे बाळांनो, e⁻4x चा e⁻4x आणि 4x चा 4. ठीक आहे, मायनस e⁻4x मायनस 1 ऍज इट इज आणि सेम e⁻4x चा डेरिव्हेटिव्ह e⁻4x इंटू 4. डिनॉमिनेटर मध्ये e⁻4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथून काय कॉमन निघेल, तर 4e⁻4x कॉमन कडे. ठीक आहे, 4e⁻4x कॉमन. मग इथे राहिलं e⁻4x 4e⁻4x कॉमन. इथे राहिलं तुमच्याकडे e⁻4x प्लस 1 आणि इथे राहिलं मायनस न मल्टिप्लाय करतो, मायनस e⁻4x मायनस मायनस प्लस 1. डिनॉमिनेटर मध्ये e⁻4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर e⁻4x e⁻4x कॅन्सल. आणि हे तर काय होईल 1 प्लस 1 2. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये काय करा बघा, 1 प्लस 1 2 करा आणि 2 4 8 करा. 8 इंटू e⁻4x आणि अपॉन e⁻4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. फायनल आन्सर. ठीक आहे, चला इथे आपण या लेक्चर मध्ये थांबू. लेक्चर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले लेक्चर्स पोहोचवा. आणि जर तुम्हाला लाईव्ह बॅचेस म्हणजे लाईव्ह PYQ जर करायचे असतील तर तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर, तुमचं नाव, ती डिटेल कमेंट्स मध्ये टाका. मी तुमचा नंबर, आपला जो ग्रुप बनवलेला आहे आपण ग्रुप तयार केलेला आहे, लाईव्ह क्लासेस PYQ म्हणून एक ग्रुप तयार केलेला आहे आपण. त्याच्यामध्ये तुमचा नंबर ऍड करू, म्हणजे तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या PYQ फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला त्या करता येतील. थँक्यू.